फले रसाल गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री विलासदादा नारायण फडके विगर गावचा मित्र म्हणून कोहिनूर हिरा यांच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा आपण सातत्यानं बोलबाला पाहतोय। राजकीय क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो ज्यामध्ये चांगले योगदान असतं विलासरावांचं आपले मनपूर्वक आभार। फर्स्ट सेमीफायनल खुटारी विपक्ष दुंद्रे या दोन संघांमध्ये घडताना पाहायला मिळते। पहिल्यांदा त्यांच्या संघ मालकाचं मेंटॉर मॅनेजर त्यांच्या पाठीराख्यांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर खुटारी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आला असाल तर डायरेक्टली आपण मंचावरती या। आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। त्यानंतर दुंद्रे गावातील सरपंच उपसरपंच सदस्य त्यांचे पाठीराखे आला असाल तर या मंचावर आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती रायगड जिल्हा परिषद चषक 2021 शानदार रुबाबदार रॉयल थाटामध्ये म्हटलं जातं रॉयल म्हणजे राजा राजासारखं आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून। खेळाचा पहिला पूर्वार्ध इथे पाहायला मिळेल। ऑफिशियल पंचांची संकेतस्थळावरून घोषणा झाली की गेम इथे स्टार्ट होताना पाहायला मिळेल। साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित रायगड जिल्हा परिषद चषक 2021 आपण 2020 मध्ये पाहिली, जो आपण बापदेव पाली संघ विजेता ठरताना पाहिला। आणि मात्र कोण होणार विजेता 2021 चा हु इज लकी गाईस, कुठला असेल लकी कर्णधार जो पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला संधीची चुंबन घेईल? कोण असेल या चार संघातील दुंद्रे खुटारी मोठी भिंगार की उसरली? गेम ऑन गेम स्टार्ट। गोलंदाज तयार। फर्स्ट बॉल इथे सफर केला। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय नितीन। तर पहिली सलामीची जोडी सज्ज असताना बॅटिंग मार्कवर किरण मात्रे तर त्याच्या सहसाथीनं मयूर मात्रे बंधुराज इथे मात्र चांगली खेळी साकार करण्यासाठी बॅटिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत। लांब लचक असा रनअप बॅटिंग मार्कवर किरण मात्रे यानं जो झेल पकडला होता आणि त्या स्पर्धेतील अनाकलनीय असा तो झेल ठरला आणि निर्णायक क्षणी जो झेल पकडल्यानंतर खुटारी संघ पुढच्या दिशेने वाटचाल करू शकला। याचं कारण आहे ज्या किरणोत्सव टाकला होता त्या मॅच दरम्यान झेल पकडल्यानंतर। पुन्हा एकदा लांब लचक असा हा रनअप घेऊन नितीन मात्र तयार असेल। फिल्डिंग डिपार्टमेंटचा शामियाना इथे मात्र सजवताना गोलंदाज तयार। फटका चांगला आहे, मजबूत फटकेबाजी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल वंटपा सीमापार। शानदार चौका। काय फटका होता, काय ताकद पहा। चेंडू कशा पद्धतीने रिलीज झाला, राईट मोर द विकेट आणि जाग्यावरून कॉपी बुक स्टाईल फटका अदा केला। चेंडू सीमापार 4 धावेसाठी ठोकून दिला। काय ताकद होती या फटक्यामध्ये। धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडूंच्या खेळीनंतर 4 रन। स्कोर कार्डवरती चेंडू हवेमध्ये हवाई सफर होत असताना चेंडूची अडवणूक मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला केली जाते। 5 चांगल्या पद्धतीने बॉडीचा बॅलन्स दाखवला। किरणात उसाटकर यांचं हे सुसाट असं हे क्षेत्ररक्षण चपलाईच इथे पाहायला मिळते। चितीची दौड काय असते हे दाखवून देताना स्वतः संघ नायक कॅप्टन कुलची भूमिका इथे अदा करताना धावसंख्या मात्र आकार गेली। संघ जाऊन पोहोचेल बिनगडी बाद। 3 चेंडूंच्या खेळीनंतर 6 धावा धावपटलावरती गोलंदाज तयार। नितीन राईटम ओव्हर द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सफर। तिथे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात तत्वर 1 रन इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते। मात्र या पहिल्या सेमीफायनल मध्ये कोण सत्ता गाजवेल हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं। सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता। तो ताज राखण्यासाठी खुटारी तर एका बाजूला दुंद्रे हे 2 संघ एकमेकांसमोर पहिल्याच पूर्वार्धामध्ये आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाज सज्ज झालाय। नितीनचा हा चेंडू चांगली लाईन चांगली लेंथ
ही सफर मात्र या गोलंदाजाकडून इथे सफर केली जाते आणि डॉट बॉलची इथे समाप्ती होताना चेंडू फेकून झाले पहिल्याच ओव्हरमधील टोटली 5 आणि 6वा चेंडू मार्गस्थ. लांब लचक अशी ही गोलंदाजी या गोलंदाजाची आणि जाग्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मयूर मात्रेचा. ऑफिशियल पंचांची घोषणा होतीये इट इज अ वाईड. बिना मेहनतीची धाव इथे दान केली जाते. धावसंख्या धावपटलावरती 0 विकेट 8 धावा धावपटलावरती चैतन्येश्वर क्रिकेट संघ कोठारी टीमच्या. अखेरचा हा चेंडू पहिल्या ओव्हरमधील आणि अखेरचा चेंडूवरती प्रहारबाजी आणि खेळाडू कक्षेला मानवंदना. चेंडू जाईल सीमा पार 6 षटकार. चेंडूची लाईन आणि लेन त्यानं हेरली. चेंडूवरती चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केल्यानंतर मयूर मात्र इथे षटका ठोकतोय. काय फटका होता, काय ताकद होती या चेंडूमध्ये या फटक्यामध्ये आणि त्यानंतर 6 धाव्यांसाठी चेंडूने मात्र सफर केली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनगडी बाद खुटारी संघ जाऊन पोहोचतोय 14 धावा धावपटलावरती. खुटारीवरून आमचे संजय शेठ भोईर सुद्धा या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. पहिली सलामीची जोडी जी कर्मवीर आणि धर्मवीर म्हणून संबोधली जाते खुटारी संघाच्या माध्यमातून, त्या 2 सलामीवीरांच्या माध्यमातून एक चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय. एका बाजूला किरण मात्रे तर दुसऱ्या बाजूला मयूर मात्रे इथे पाहायला मिळतोय. सन्माननीय पाहुणे अतिथीगण प्रणितजी मात्रे कोठारी, संदीपजी मात्रे, तुकारामजी मात्रे, संदीपजी मात्रे आणि संदेशजी मात्रे आणि प्रदीप पाटील वाकलन या पाहुण्यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 14 धावा पाहतोय. ज्या पद्धतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा येणं गरजेचं आहे त्या दिशेनं इथे मार्गक्रमण करत असताना खुटारी संघ लय भारी खेळ पहिल्याच पूर्वार्धामध्ये दाखवतोय. मात्र एका बाजूला विचार केला तर गोपाल कृष्ण क्रिकेट संघ धुंद्रे ज्यांच्यामध्ये अनेक हिरे आहेत जे चमकू शकतायत, त्या दिशेनं मार्गक्रमण करण्यासाठी त्यांची धुरंधर गोलंदाजीची तोफ मात्र इथे कडाडेल का हे पाहावं लागेल. त्याच उम्मीदीनं या पहिल्याच सेमीफायनलमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर जयेश या गोलंदाजाचा मात्र वापर केला जातोय. 5 षटकांची ही मॅच असेल याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या आणि त्यानुसार आपण रणनीती या मॅच दरम्यान आखा. पुन्हा एकदा गेम स्टार्ट. गोलंदाज तयार. चांगला फटका इथे कन्वर्ट केलाय. ऑफ ड्राईव्हचा चेंडू जाईल लॉंग ऑफला. फिल्डर आहे तैनात. दुसरीचा प्रयत्न होता मात्र धाडस केलं नाही. थ्रो झाली. ओढ थ्रोच्या या खूप साऱ्या धावा इथे जमा होतील. पंचांचा इशारा येतो या बॉलवरती पंजा. 1+4 मी तर म्हणेन धावून 1 रन परिपूर्णपणे प्राप्त केली होती. चेंडू गेला होता लॉंग ऑफला आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं जी आपण थ्रो केली ती मात्र थोडीशी खर्रा पाहिली. तिथे आला चौकार आणि पंजा मात्र इथे या मागच्या बॉलवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आग ओकेल. 19 धावा धावपटलावरती. गोलंदाज तयार जयेशनं चांगला चेंडू सफर केला मात्र फिल्डरच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत आहेत. आगला वेगला फटका कामी नाही आला. नाही ते मात्र यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चांगला झेल. कुणाल दवणे इथे मात्र आग ओकतोय आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून. मागच्या बॉलवरती थोडासा खराब कार्य राहिलं मात्र लगेच तात्काळ एक चांगलं कमबॅक दाखवलं जयेशनं आणि झटका क्रमांक पहिला खुटारी टीमला. मयूर मात्रे तंबूच्या आश्रयाला. पहिला फलंदाज इथे कोसळलाय कारण ज्या पद्धतीनं आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला या बॉलवरती फाईन लेगच्या दिशेने तो फटका टोलवायचा होता मात्र मयूरला मात्र निराश हताश मनानं खेळपट्टीला अलविदा करावं लागतं. या मॅच दरम्यान म्युझिक मात्र नसेल. आमचे DJ नितीन सानिया DJचे ओनर मात्र जलपानासाठी रवाना असतील. थँक्यू सो मच. जयेश हा गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आज कॉम्बॉक्समध्ये अतिशय आमचे जवळचे मित्र मनोहर पाटील इंदीची मुलूक मैदानी तोप आज मात्र गरजताना पाहायला मिळते. त्यानंतर मराठीची एक गोडवाणी दीपकजी फडके विगर यांचा सुद्धा आपण आवाज येणाऱ्या काही कालखंडामध्ये ऐकू शकता. जाऊया मॅचकडे ज्या ठिकाणी जयेश इथे सज्ज असताना पाहायला मिळतोय.
राईट मोर द विकेट, चांगला फटका आहे, कव्हर ड्राईव्हचा, फिल्डर तैनात नाही, आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल सीमा पार, 4 चौकार. काय फटका होता, काय ताकद इथे वापरली फलंदाजीच्या मार्कवर. फलंदाज पाहायला मिळतोय कुटारी टीमचा किरण मात्रे. किरणोत्सव टाकतोय या मॅच मध्ये. कलात्मक फटकेबाजी, क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न किरण मात्रेचा या मॅच दरम्यान. काय फटक्यांची उळणी, तितकेच चांगल्या पद्धतीनं संगणक यंत्रणांची संदेजी शेळके यांच्या माध्यमातून इथे हाताळली जाते. साईप्रीत लाईव्ह प्रेमात टाकणार हे लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं कार्य अतिशय अबोल राहिलंय. खडतर प्रवास त्यांनी गाठला आणि यशाच्या शिखरावरती सध्याच्या घडीला चंदू आणि मंगूची जोडी मित्र म्हणेन आणि त्यानंतर संदेश यांचं कार्य अतिशय देखणं. आणि पाठोपाठ विचार केला तर 2 विकेटचं मात्र पतन होताना 2 फलंदाज माघारी येत आहेत. मयूर मात्रे आणि किरण मात्रे बॅक टू द पवेलियन. पहिली सलामीची जोडी मात्र कोसळली आणि ही कोसळल्यानंतर विशाल मात्रेला मात्र साथ द्यावी लागेल या मॅच दरम्यान. नवीन फलंदाज निलेश मात्रे बॅटिंग मार्कवर येतोय. तर एका बाजूला विशाल मात्रे आपल्याला नॉन स्ट्राईक एनला पाहायला मिळतोय. शिवसेना चषक धरणा या स्पर्धेमध्ये लगातार 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा सुद्धा विक्रम आहे विशाल मात्रेच्या नावे. यंदाच्या घडीला काय फटका टोलवला होता, कारण शरीरयष्टीचा वेध घेणारा चेंडू सफर केला होता. जयेशनं मात्र व्याप्ती वाढू शकला नाही. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू इथे सफर केला. पंच सचिन यांचा इशारा येतो वाईटचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. धावसंख्या मात्र आकार घेईल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धाव पुस्तकावरती. या षटकाचा विचार केला तर चेंडू फेकून झाले. टोटली 4 चेंडूंची सफर केली. त्यापैकी खूप काही चांगलं योगदान या मॅच दरम्यान जयेश नामक गोलंदाजाचं इथे पाहायला मिळतंय. ओहो, फिल्डर इथे मात्र गफलत करतोय. झेल मात्र सुटला गेला. अधिक यांच्या माध्यमातून हा झेल सुटतोय. सर्कलचं रिंगण तोडायचं होतं, तिथे मात्र फिल्डर तैनात होता, मात्र झेल जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतोय. काय कशा पद्धतीने चेंडू सफर केला पहा. राईट ओव्हर द विकेट, फटका टोलवला असं वाटलं की हा झेल होईल, मात्र त्या ठिकाणी झेल जमिनीला भूदान होताना पाहतोय. चांगलं एफर्ट पाहतोय. 100% कमिटमेंट दिली मित्र म्हणेन या फिल्डिंगनं, मात्र झेल परावर्तित होऊ शकला नाही. तत्वर रन सुद्धा घेतली नाही. रनआउटच्या स्वरूपानं निलेश मात्रेला माघारी जावं लागलं. यातून खूप काही धोका मात्र पत्करावा लागेल तो कुटारी टीमला, कारण शेवटपर्यंत लढवय्या बाणा आखावा लागेल या मॅचमध्ये. कारण स्वप्न घेऊन हे 2 संघ एकमेकांविरोधात फर्स्ट सेमीफायनल मॅच इथे खेळत आहेत. सावध पवित्रा घेतलाय फलंदाज विशाल मात्रेनं. तर विशालनं जाणलंय की मी 3-4 षटकामध्ये शाबूत राहिलो तर धावसंख्येचा डोंगर माझ्या माध्यमातून उभारला जाऊ शकतो. या शाशंकेनं इथे मात्र खेळत असताना कुटारी टीमचा हा कोहिनूर हिरा विशाल मात्रे, तर एका बाजूला विकी मात्रे बॅटिंग मार्कवर सज्ज असताना अतिशय चांगले असं योगदान या स्पर्धेदरम्यान प्रत्येक दानशूर दात्यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी टी शर्टचं योगदान सन्माननीय श्री धनंजय दादा पाटील कोपरोली बाबा बिल्डर्स या नावानं सुप्रसिद्ध, त्यांच्या माध्यमातून टी शर्ट या स्पर्धेसाठी दिल्या गेल्या. त्यानंतर सन्माननीय श्री विलासदादा फडके रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय पारितोषिक आणि त्यानंतर टी शर्ट त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेल्या. त्यानंतर पुढचे योगदान देणारे व्यक्तिमत्व सन्माननीय श्री क्रिकेटला भगवंत मानणारे आमचे मित्र सांगदेवदादा पाटील सार्थक ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून 1, 2, 3 आणि त्यानंतर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि सिरीज यांच्यासाठी मात्र ट्रॉफ्या दिल्या गेल्या आणि काही संघांसाठी त्यांच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा पुरस्कृत केल्या गेल्या. त्यानंतर सन्माननीय श्री संजयजी मधुकर फडके सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून सामनावीराच्या ट्रॉफ्या इथे मात्र पुरस्कृत केल्या गेल्या. सन्मान चिन्ह सुद्धा हे एक चांगले योगदान संजय फडके यांचं या स्पर्धेदरम्यान. आपलं मनपूर्वक आभार सर्व दानशूर दात्यांचं. त्यानंतर या स्पर्धेदरम्यान टी शर्ट दिल्या.
आमचे मामा श्री मनोहर मस्कर कोपरोली, त्यानंतर सन्माननीय श्री सुमितजी मस्कर कोपरोली, सुमित ट्रान्सपोर्टचे ते ओनर आहेत आणि उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं ते मनोहर मस्कर आणि सुमित मस्कर यांच्या माध्यमातून काही संघांसाठी टी शर्ट इथे पुरस्कृत केल्या जात आहेत. जाऊया मॅचकडे, ज्या ठिकाणी खुटारी विपक्ष दुंद्रे ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅच दरम्यान विचार केला तर 2 षटकांच्या खेळीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 3 गडी बाद 25. तिसरा षटक काय छपराक लगावली आहे, फिल्डर आहे तैनात, फक्त सिंगल. 5 स्ट्राईक वरती जेवढा विशाल मात्रे राहील तेवढा धावसंख्येचा अग्नी डोंब इथे उसळताना पाहायला मिळेल. मात्र विकी मात्रे सुद्धा तितकाच शातीर दिमागाचा खेळाडू ज्याच्या बॅटमधून मोठ्या धावा येऊ शकतायत. मात्र एका बाजूला विचार केला नितीन, ज्यानं पहिलं षटक हाताळलं आणि पहिलं षटक हाताळल्यानंतर 14 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या. सांघिक कोठ्यातील हे तिसरं आणि वैयक्तिक कोठ्यातील हे दुसरं षटक पाहायला मिळतंय दुंद्रे टीमच्या माध्यमातून नितीन नामक गोलंदाजाचं. राऊंड विकेट, रिंगण तोडले, कव्हर ड्राईव्हचा फटका खेळलाय, फक्त सिंगल. आता स्ट्राईक घेतोय विशाल मात्रे, सिक्सर किंग म्हणून भूमिका अनेक मैदानावरती ज्यानं गाजवली, ज्यानं धरण्याचं मैदान काही दिवसांपूर्वी गाजवलं. 6 चेंडू 6 षटका ठोकण्याचा रेकॉर्ड विशाल मात्रेच्या नावे आहे. तो रेकॉर्ड इथे सुद्धा शाबूत ठेवावा लागेल. आपल्या उंचीचा दर्जेदार वापर त्याला करावा लागेल. मात्र शातीर गोलंदाज नितीन वापसी दाखवू शकतो. त्याच्यामध्ये धमक आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे. ती ताकद सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा दुंद्रे टीमचा हा हिरा इथे सज्ज असताना नितीन वेल घेतला जातोय फिल्डिंग लावण्यामध्ये, कारण क्रिकेटमध्ये फिल्डिंगला खूप काही महत्त्व जाणलं जातं आणि तोच शामियाना इथे सजवताना स्वतः गोलंदाज नितीन पुन्हा एकदा सज्ज झालाय. राऊंड विकेट खाळून खेळतोय आनंद कार्पेट, लॉंग ऑनला चकवा देतोय, चेंडू जाईल सीमा पार, 4 चौकार. काय फटका होता, अलाउन द कार्पेट चेंडूची सफर केली. लगातार 2 रन्स आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती तात्काळ फलंदाजानं विस्फोटक अंदाज इथे दाखवलाय. इंडिव्हिज्युअल मॅच जिंकवत नसते, कॉम्बिनेशन मॅच जिंकवते आणि त्यानुसार खेळ्या इथे आखल्या जात आहेत या 2 संघांच्या माध्यमातून. समोर फलंदाज विशाल, जो विशाल धावसंख्या आपल्या वैयक्तिक कोट्यातून इथे बनवतोय. पुढचा हा बॉल काय चपराक लगावली आहे या फलंदाजाचा, पाहण्या जोग त्याचा हुनर, त्याचा जिगर तितकाच लांब खेचतोय विशाल मात्रे. या क्षणी सिक्सर. चेंडू चांगल्या पद्धतीने सफर केला संधीची, त्यानंतर चेंडूचा मेरिट पाहून फटका टोलवला मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 रनसाठी गगनचुंबी ही फटकेबाजी, काय प्रचंड महावेगानं वेग धारण केलं आणि 7 धावेंसाठी हा चेंडू मात्र इथे सफर केला. नेक्स्ट बॉल, पुन्हा तोच प्रहार करण्याचा प्रयत्न, रिंगण तोडलंय, 1 रन झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस पाहायला मिळत नाही ते विकी मात्रेचं, कारण विकी मात्रेला सुद्धा खेळपट्टीवरती शाबूत राहायचंय. आयोजकांचा मित्र म्हणेन चांगला निर्णय. सेमीफायनलची मॅच 5 ओव्हरची, म्हणजे समसमान न्याय देण्याचं कार्य आमच्या या आयोजकांचं वेल होता आमच्या आयोजकांना. आणि ते जाणल्यानंतर सामने 4 षटकांचे होते मित्रांनो, आणि त्यानंतर 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील यापुढील. एक चांगला निर्णय मित्र म्हणेन साई स्टार क्रिकेट संघ विगर संघाचा. नेक्स्ट बॉल, जागेवरून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला, 1 रन झाली कंप्लीट. पुन्हा एकदा गफलत आणि फक्त गफलत. आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण खूप काही खराब राहिले. टोटली प्रत्येक संघनायकांच्या माध्यमातून ते जोखमीचं कार्य अबोल राहणं हे मात्र गरजेचं होतं. तसं पाहायला मिळत नाही. अशा रीतीनं पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या खेळीनंतर 3 गडी बाद चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी जाऊन पोहोचतोय 40च्या घरात. ड्रिंक टाइम. थँक्यू. तर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ इथे झाला समाप्त.
पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 गडी बाद 40 धावा धावपडाल्यावरती पुन्हा एकदा सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत केले गेले ते सन्माननीय अनिल शेठ फडके, माजी सदस्य बोनशेत ग्रामपंचायत, मंगलमूर्ती चायनीजचे ते प्रोप्रायटर आहे ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला दिल्या. त्यानंतर सन्माननीय श्री धनंजय पाटील, माजी उपसरपंच चिपले ग्रामपंचायत, ज्यांच्या वतीनं टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. त्यानंतर ॲडव्होकेट दिनेश पाटील खानाव, एक सुशिक्षित व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. त्यानंतर जल व्यवस्था पाण्याची सुविधा सन्माननीय श्री गजानन रामभाऊ पाटील यांच्या माध्यमातून हे कार्य 5 दिवस इथे तत्परतेने पार पाडलं जाते. त्यानंतर सन्माननीय श्री महेश अनंता फडके, जिग्नेश ट्रॅव्हल्सचे ते ओनर आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं योगदान या स्पर्धेदरम्यान. ओम साई केबल नेटवर्क्स 5 दिवस मोफत व्यवस्था इथे उपलब्ध करून दिली जाते. राजेशजी फडके आणि समीरजी खुटले यांच्या माध्यमातून केबल नेटवर्क्स इथे मात्र उपलब्ध करून दिलं जात आहे. या सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 गडी बाद 40 ही आपण स्थिती पाहतोय या पहिल्या पूर्वार्धामध्ये. आणि 4थ्या षटकाचं बिगुल वाजलं आणि तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर खासम खास विलास इथे सज्ज असताना पंचांचा इशारा येतोय वाईटचा. जय हनुमान शिरवली संघासमोर अतिशय देखणी खेळी साकार केली होती गोपाल कृष्ण क्रिकेट संघ दुंद्रे संघानं. आणि ती मॅच जिंकल्यानंतर त्यांनी सुपर 8 मध्ये प्रवास दाखल केला होता. धावसंख्या धावपटलावरती 1 ना गाडी घेईल संघ जाऊन पोहोचतोय 41. 3 विकेट लॉस करते चैतन्येश्वर खुटारे टीम. चैतन्येश्वर या नावानं हा संघ ओळखला जातो. आणि काही दिवसांपूर्वी आपण चैतन्येश्वर ट्रॉफी पाहिली खुटारीच्या मैदानावरती. अतिशय चांगलं आयोजन होतं त्या स्पर्धेदरम्यान. गोलंदाजीच्या मार्कवर विलास, तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी केली जाते. गोलंदाजावरती इथे आक्षेप घेतला जातोय. दीपकजी फडके ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये तात्काळ जातील. या स्पर्धेदरम्यान त्यांचं विशेष कार्य मौल्यवान राहिले. संघ जमवण्यापासून ते मंडप डेकोरेटर्सचं कार्य असेल, त्यानंतर पंचांची भूमिका, समालोचन, स्टेज हँडल यांच्या माध्यमातून सातत्याने केले जाते. त्यांचं मनपूर्वक आभार. धावसंख्या धावपटलावरती स्थगित 3 गडी बाद 41. जो प्रेक्षक वर्ग साईप्रीत या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यांचं मनपूर्वक आभार. अतिशय देखणं कार्य प्रत्येक व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेदरम्यान. गोलंदाज विलासवरती आक्षेप घेतलाय. 90 रोटेशन गोलंदाजी करतोय की नाही याची चाचपणी केली जाईल. मात्र चेंडूची चाचपणी करतोय सिक्सर किंग विशाल मात्रेच्या बॅटमधून. हा विशाल स्ट्रोक, चेंडू सीमा पार 6 रन. काय फटका खेळलाय. चेंडू पडल्यानंतर तात्काळ लेन त्यानं हेरली आणि चेंडूला चपराक लगावली. एखाद्याच्या कानशिलात लगवावी अशा प्रकारचा हा फटका फलंदाज विशाल मात्रे इथे खेचतोय. चेंडू क्रमांक सफर झाला. विलास या गोलंदाजाचा दुसरा आणि अजूनपर्यंत 4 चेंडू मात्र शिल्लक असतील. पुन्हा तोच प्रहार दाखवायचा होता. इथे मात्र कमबॅक दाखवलं विलास या गोलंदाजानं आणि निश्चितच कमबॅक दाखवणं गरजेचं होतं आणि तेच कार्य खासम खास विलासच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू दुंद्रे टीमचा हा विलास. जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं आणि क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू विलास इथे सज्ज असताना चांगला कमबॅक दाखवतोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. मागच्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर लगातार इथे मात्र एक सुखकर प्रवास गाठतोय दुंद्रे टीमचा हा विलास. धावसंख्येला स्थगिती देण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून सातत्याने केलं जाते. मोठ्या फटक्यांपासून मागच्या 2 चेंडूमध्ये वंचित ठेवलं जाते. 48 रन स्कोर कार्डवरती इथे पाहायला मिळते. सर्व अतिथीगणांचं कॉम बॉक्स मोडच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. DJ नितीन जलपानानंतर इथे रवाना होत आहेत. ओहो
ए बी डी व्हीलर स्टाईल परेश कडके सारखा हा कडक फटका खेळतोय. बॅटिंग मार्कवर विकी मात्रे रौद्र रूप इथे धारण करतोय. चेंडूला टोलवलं 6 रनसाठी स्वतःला झोकून दिलं. अक्षरशः परेश कडकेची आठवण झाली. अशा प्रकारचा फटका इथे खेळलाय रोडपाळीचा किंग परेश कडके. त्यानंतर ओमकार पाटील मुरबी परेश यांच्या माध्यमातून आपण सातत्याने फटके पाहिले. त्यानंतर सुमित डोंगरे ज्यांचा संघ पनवेल प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन झाला रॉयल स्पोर्ट्स कलंबोली. त्या जो खेळ इथे पाहायला मिळतोय विकी मात्रेचा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 54 रन स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल पुन्हा तोच खेळाडू कक्षेमधून आवाज आला यो बग आणि इथे पाहायला मिळतो षटकार. काय आवाज होता खेळाडू कक्षेतील खेळाडूंचा यो बग आणि त्याने लगेच हेरलं आणि लगेच ठोकला हा 6 रनचा टोला. काय फटकेबाजी रंगतदार अवस्थेमध्ये हा पहिला पूर्वार्ध आणि 4 षटकांच्या खेळीनंतर धावपटलावरती धावा पाहायला मिळतील. 3 गडी बाद 7 डीजे म्युझिक डीजे नितीन. थँक्यू डीजे. पाहू शकाल प्रेक्षक कमाल क्या तोही स्वतः झोकून दिलं त्यांनी. स्वतः लोटांगण घातले आणि त्यानंतर 4 वेळेला लोटांगण घातल्यानंतर तिथे माझा झेल पकडला गेला. आणि क्रिकेटमध्ये हे कार्य सुद्धा खूप काही अबोल असतं. कष्ट करा तुमचं त्यानंतर यश सुद्धा तितकंच बोलकं असतं. जाऊया मॅचकडे. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये हा आपल्याला पहिला पूर्वार्ध पहिली सेमीफायनल कशी असावी संदेशजी याचं उत्तम उदाहरण या मॅच दरम्यान इथे पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 60 गाठली जाते चेतनेश्वर क्रिकेट संघ खुटारी संघाच्या माध्यमातून आणि वारंवार इथे शुभेच्छा येत आहेत संजय भोईर खुटारी यांच्या माध्यमातून. खूप काही क्रिकेट विषयी प्रेम या सर्व व्यक्तिमत्वांचं त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजीच्या मार्कवर आदिक सिनारे. जे 4 खेळाडूंनी गमावले ते मात्र आता कमावं लागेल आदिक सिनारीला. फर्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सिक्सर किंग. इथे अदाकारी फलंदाज ठोकतोय. इथे षटकार. नाव आहे विशाल म्हात्रे. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा. पा या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या चेंडूपासून इथे रिक्स उचलतोय आणि रिक्स घेणे ती सगळ्यात मोठी सुरुवात असते. आणि ती सुरुवात सातत्याने इनाईट नंबर 3 वरती आल्यानंतर एक विराट कोहली स्टाईल खेळ विशाल मात्रेची विशाल पारी विराट पारी द्रविड पारी इथे पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आजच्या दिवसातील अनाकलनीय अद्भुत फटका फलंदाज विशालच्या बॅटमधून लगातार षटकार. चेंडूचा मेरिट पाहून इथे खेळ केला जातोय. ओव्हर स्टेपिंगचा इथे मात्र कुठलाही निर्णय लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून सासपणी केली जाणार नाही. आयोजकांना जर वाटलं तर इथे तो निर्णय घेतला जाईल. तसं मात्र पाहायला मिळत नाहीये. पहा इथे मिड विकेटच्या दिशेनं फटका टोलवलाय आणि लगातार 2 षटकारानंतर इथे येतोय चौकार. मला घाबरला. तात्या विंचूला सगळेच घाबरतात. थँक्यू डीजे. इथे नो तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. दीपक फडके ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पुढे जातील. धावसंख्या ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 77 रन स्कोर कार्डवर.
नक्कीच ओव्हर स्टेपिंगचा आपण नो बॉल सफर करताना आपण अधिक सिनारेला पाहिलं आणि त्यानंतर अधिकचा विचार केला तर तो अधिक टेन्शन घेतोय या मॅच दरम्यान. मात्र टेन्शनच्या मनगटीवरती पाय देऊन त्याला सुखकर प्रवास गाठावा लागेल. क्षमता आहे, कुवत आहे, ते पोटेन्शियल इथे सिद्ध करावं लागेल. दुंद्रे टीमच्या अधिकला कमबॅक दाखवू शकतो इतकी क्षमता आहे त्याच्यामध्ये. आणि पहिल्या पूर्वार्धातील चेंडू शिल्लक असतील अजूनपर्यंत 4 आणि 4 चेंडू चांगल्या पद्धतीने सफर केले तर दुंद्रे संघ रोखू शकतो खुटारी टीमला. आणि जर खुटारी टीमच्या फलंदाजानं रौद्र रूप धारण केलं तर धावसंख्येचा अग्निकल्लोल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप वरून फिल्डर दौडतोय आणि आजच्या दिवसामध्ये सातत्याने आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रत्येक संघातील खेळाडूंच्या माध्यमातून. आणि यातून मात्र वाचून खेळावा लागेल, कारण फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ देण्याचा प्रयत्न फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. पहा काय चांगल्या पद्धतीनं काय शैलीनं खेळतोय. जसा का चेंडू आला की मी षटकार मारेन अशा शैलीने खेळत असलेला हा विशाल इथे रौद्र रूप धारण करतोय आणि 4 धावेंचं चांदणं इथे शिमताना 4 रन. थँक्यू डीजे. 14 चेंडू 41 धावसंख्येवरती खेळतोय. जोरदार टाळ्या विशाल मात्रेसाठी. सिक्सर किंग ही उपाधी मी का दिली याचं जीत जागतं उदाहरण विशालच्या माध्यमातून. पुलर लेनचा चेंडू आहे बीमर. पंचांचा इशारा नो बॉल इथे करार दिला गेला. ओहो, घरामध्ये चांगली वापसी केली आणि आजच्या दिवसातील हे दुसरं चित्र आपण पाहतोय. आणि तिसऱ्या पंचांची इथे मागणी आणि इथे मात्र रन आउट आहे की नाही याची मात्र चाचपणी केली जाईल. ऑफिशियल संगणक यंत्रणा इथे सज्ज असताना फलंदाज येतोय की नाही हे पाहावं लागेल. आलाय की काय हे पाहणं गरजेचं आहे. वेल घेतला जातोय, टेन्शन वाढल्यात आणि अशा रीतीने इन होतोय. आपल्या घरामध्ये घर वापसी केली. इथे आल्या टोटली 3 रन. 1+2 3 धावा इथे अंकित झाल्या. धावसंख्येचा अग्निकल्लोल धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली 86 धावा धावपटलावरती. या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर पाहायला मिळतोय आणि फ्रीट असेल 91 सुद्धा आहे. वा क्या बात आहे. म्हणजेच गोलंदाजांसाठी कर्दनकाल. फ्रीटचा हा चेंडू सफर करण्यासाठी सज्ज असताना गोलंदाजीच्या मार्कवर अधिक सिनारे आणि खूप काही टेन्शन मित्र म्हणेन वाढले असावे संघनायकाचे. दुंद्रे संघाच्या करेनं 43 धावसंख्येवरती खेळतोय खुटारी टीमचा हा स्टार खेळाडू विशाल मात्रे. लय भारी खेळ खुटारी टीमच्या विशालनं या मॅच दरम्यान दाखवलाय. फुलर लेनचा चेंडू होता मात्र चांगल्या पद्धतीने टोलवला. फाईन लेग लॉंग लेगच्या मधून चेंडू जाईल सीमा पार. 4 चौकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये 21 चेंडूमध्ये 60 धावा पूर्ण केल्या होत्या ऋषी नाईकनं. आणि दुसरं अर्धशतक होईल का या स्पर्धेचं, कारण 47 या धावसंख्येवरती खेळतोय. 16 चेंडूमध्ये 47 धावा. रिषभ पंत स्टाईल खेळ राहिलाय विशाल मात्रेचा या मॅच दरम्यान. फर्स्ट सेमीफायनल दुंद्रे विपक्ष खुटारी. लास्ट बॉल अर्धशतक येणार का हे पाहणं गरजेचं. आणि इथे या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक विशाल मात्रे. सिक्सर किंग खुटारी. थँक्यू डीजे. विशाल आपण मानवंदना द्या आपल्या खेळाडू कक्षेला. आमच्या प्रेक्षकांना पा रिषभ पंत मित्र म्हणेन रायगडचा खुटारी गावचा किरवली रोहिंजन विभागातील हा स्टार खेळाडू. तर अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धाच्या खेळीनंतर खुटारी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद. टोटल 96 धावा या स्पर्धेतील हाय स्कोर पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या खुटारी टीमसाठी. थँक्यू सो मच.
96 धावा धावपटलावर 97 धावा बनवायचे आणि आमचे समालोचकांची आता दमछाक होईल, कारण आताच ते जलपान करून आले, आमची दमछाक झाली. अशा पद्धतीचे फटके येत होते, बोलत राहावं अशा प्रकारचे षटकार येत होते आणि काय फटकेबाजी झाली या पहिल्या पूर्वार्धामध्ये. मात्र दोन संघांचा विचार केला संधीजी, फलंदाजीचा तोफखाना म्हणून दोन्ही संघांना या रायगड जिल्ह्यामध्ये गणलं जातं. त्याच ताकदीने खेळू शकतो इतकी क्षमता आहे मी तर म्हणेन धुंद्रे संघामध्ये. श्री कृष्ण गोपाल क्रिकेट संघ धुंद्रे विपक्ष चैतन्येश्वर क्रिकेट संघ खोटारी या दोन संघामध्ये पहिली सेमीफायनल. सांगदेदादा फडके त्यांच्या सासूरवाडची ही टीम. सांगदेदादा पाटील क्रिकेटला भगवंत मानणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण अनेक एंट्री सुद्धा पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. याच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून नितलस संघ सुद्धा खेळताना आम्ही अनेक वर्ष पाहिलंय आणि आज ते खुश आहेत, चेहऱ्यावरती हास्य आहे. प्रवीण आणि त्यानंतर दीपक दादा यांच्याशी ते सल्ला मसलत करतायत. दीपकजी फडके यांच्या एक संघ त्यांचा लाडका होता, तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. तर अशा रीतीनं किती मोठा पल्ला गाठलाय. 96 धावा आणि 97 धावा बनवायच्या आहेत. तर येणाऱ्या उत्तरार्धासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघनायकांना. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे, फलंदाजीचा तोफखाना म्हणून दोन्ही संघनायकांना या रायगड जिल्ह्यामध्ये गणलं जातं. तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर नाव आमचे अतिशय जिवलग मित्र मनोहर पाटील, मॅन फ्रॉम वाजे. वेल असेल ऐकूया DJ नितीन यांची स्वरवाणी DJ म्युझिक. तर या मंचावरती पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार मात्र मनोहरजी इथे केला जाईल. साई स्टार क्रिकेट संघ विहीगर आयोजित रायगड जिल्हा परिषद चषक आपण दमदार स्पर्धा पाहतोय. सन्माननीय पाहुणे ग्रामस्थ सुनीलजी बागा फडके आणि त्यानंतर किसन गणू फडके आमचे मामाश्री आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. दीपकजी फडके यांचे पिताश्री आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यानंतर काशीनाथजी फडके, कानू भगत, अशोकजी फडके, धर्मा फडके, हरिभक्त पारायण, दोंडू भगत, हरिभक्त पारायण, विष्णू पाटील आणि वामन फडके यांनी स्टेजवरती यायचे. मंचावरती आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर परशुरामजी फडके आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तर पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार या मंचावरती केला जाईल. मात्र उत्तरार्धाचा आगाज इथे षटकारानं पाहायला मिळतंय. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील दीपकजी फडके. तर या ठिकाणी विनंती असेल आदरणीय मनोज अनंत फडके विहीकर यांना की व्यासपीठावरती याचे संजय फडके यांना देखील विनंती असेल. भागवत पाटील BK अनिश असेल यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. त्यानंतर समाधान फडके बोनशेत, सुनील फडके बोनशेत, रुपेश फडके बोनशेत, समीर उमेश यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावर. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. थैंक यू सो मच. तो सभी मेहमानों का हम स्वागत करेंगे और मैदान के अंदर जाएंगे. दोस्तों पहली गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद डॉट डिलीवरी, लोअर फुल टॉस थी, पीछे खिलाड़ी तैनात है, गेंद का इंतजार किया. जिस तरीके से कहते हैं ना ट्रेन का इंतजार ट्रेन निकल जाती है, बस का इंतजार बस निकल जाती है, लड़की का इंतजार वो भी निकल जाती है और गेंद का इंतजार गेंद भी निकल चुके. सीमा पार एक और चौका. गेंदबाज तैयार, किरण बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद हवा में, पीछे खिलाड़ी दौड़ रहे, आसान नहीं है पीछे भागकर कैच को लपकना. लॉन्ग ऑफ में कोई खिलाड़ी तैनात नहीं था. अच्छी शुरुआत आकाश उस 60 करके 2 रन का यहां से इजाफा होता. बाप पहली 4 गेंदें हमने देखी, जीतने के लिए लगभग जरूरत है 97 रनों की जरूरत है. यह लंबा टारगेट है, यह पहाड़ जैसा दिखने वाला टारगेट. क्या चढ़ाई कर पाएगी GK धुंद्रे क्रिकेट टीम.
कल मैंने इसी खुटारी क्रिकेट टीम को नेवाली के मैदान के ऊपर देखा था, चर्चा करेंगे इसके बारे में। गेंद बस तैयार, अच्छा स्ट्रोक, कोई भी खिलाड़ी नहीं है वहां पर। गेंद जाएगी, जब तक गेंद को रोका जाता तब तक दूसरे रन चुराने का पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास। 2 रनों की मदद से टीम की रन संख्या 14 के ऊपर पहुंच चुकी है। अंतिम गेंद शेष होगी, 5 ओवर का मुकाबला है, हमारे पास समय था। पहला सेमीफाइनल है, जो भी टीम जीतेगी खिताब के नजदीक अपना एक कदम बढ़ाएगी और इसके लिए 97 रनों का यह पीछा किस तरीके से होगा। किरण तैयार, अंतिम गेंद ब्लॉक होल में इस गेंद को रखा था, जरूर 1 रन मिलेगा, केवल सिंगल। पहले ओवर की भी समाप्ति, पहले ओवर में रन आए टोटल बिना किसी नुकसान के 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। थैंक यू सो मच। इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है दोस्तों जितना कोशिश करने वालों से बच जाता है। तो इंतजार नहीं करना चाहती धुंधरी क्रिकेट टीम, इंतजार यहां पर नहीं करना चाहती खुटारी क्रिकेट टीम। खुटारी क्रिकेट टीम की गेंदबाजी की ताकत के बारे में हम चर्चा कर रहे थे दोस्तों। कल नेवाली के मैदान के ऊपर मुकाबला था, सामने थी गावदेवी अक्कुरली क्रिकेट टीम। 18 गेंदों में 19 की जरूरत थी और लगातार 12-13 गेंदें डॉट आई थी और अंतिम क्षणों में मुकाबला जीता था। तो गेंदबाजी में वो ताकत रखती है 97 रन सामने बचाने के लिए। पहले ओवर में किरण को मार थोड़ी सी जरूरत मिली, 15 रन बने थे। ये गेंद विकेट कीपर की गलती, किस्मत का साथ है, तेज आउटफील्ड, गेंद रुकेगी नहीं, गेंद सीमा पार, मिलेगा चौका। चार रनों की मदद से पारी रफ्तार पकड़ती हुई 20 रन, अभी भी 77 रनों की जरूरत है। आने वाली गेंदें बची है 23 गेंदें और 77 रन। रन बन सकते इस विकेट के ऊपर, क्योंकि आज के दिन का लेखा जोखा यदि हम देखेंगे बल्लेबाजों के लिए मदद है, खासतौर पर हवा का साथ भी हम देख पा रहे, हवा का रुख भी देख पा रहे। 1 रन जरूर मिलेगी यहां से, सिंगल की मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज। इस खिलाड़ी का चलना बेहद जरूरी है। कुणाल की हम चर्चा करें, कुणाल दवने जिन्होंने सभी को प्रभावित किया था, चाहे उस दिन भी हम यकीनन अच्छी बल्लेबाजी देखी थी जब सुपर 8 तक का सफर तय किया था, और आज के दिन भी भुवनेश्वर क्रिकेट टीम के खिलाफ कमाल की लड़ाई करी थी और मुकाबला जीता था। उसी बल्लेबाजी की जरूरत है, लंबा चेस से जरूर, लेकिन अपने हौसले मजबूत रखने होंगे बल्लेबाजी करते समय। अच्छा स्ट्रोक, मिस टाइमिंग हुआ, बड़ी मछली जाल में फंस चुकी है। कुणाल दवने, मैन इन फॉर्म, बैक टू द पवेलियन। क्रिकेट में प्लानिंग बेहद जरूरी है। वो हम जानते कि हवा का रुख थोड़ा सा विपरीत दिशा में, इस एंड से रन बनना इतना आसान नहीं है, फिर भी कोशिश करी थी, लेकिन ये कोशिश नाकामयाब रही और धुंधरी क्रिकेट टीम को लगता हुआ ये पहला झटका। आकाश कदमों का इस्तेमाल किया था, डांसिंग ऑन द विकेट, कोई नंबर नहीं आया इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति, एक टाइट ओवर मुकाबले में धुंधरी क्रिकेट टीम को बाहर का रास्ता दिखाएगी और वही घट रहा है मैदान में। इस ओवर में अब तक कोई बड़ा स्ट्रोक नहीं है, रन बने हैं टोटल अब तक 21 रन, 76 रन की अभी भी दूरी। एक ही रन मिलेगा यहां से, एक से ज्यादा कुछ नहीं है। टीम की रन संख्या टोटल 1 रन से आगे बढ़ती हुई 21।
ओवर द विकेट। यह अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी क्या तैनात है, होता भी तो कुछ खास फर्क नहीं पड़ता, गेंद सीमा पार जाएगी, मिलेगा छक्का। तो 3 ओवर और जीतने के लिए जरूरत है 70 रनों की और जरूरत। मैच समरी हम देख सकते हैं स्क्रीन के ऊपर। क्या कमाल की पारी थी विशाल की, जिन्होंने 17 गेंदों में 53 रनों की जादुई पारी खेली। सबसे महंगे साबित हुए थे हार्दिक सिनारे, 1 ओवर 36। तो 70 की जरूरत है अंतिम 18 गेंदों में। गेंदबाजी के लिए आएंगे विशाल म्हात्रे। स्ट्राइकर एंड के ऊपर आकाश उसाटकर। 18 गेंदे 70 की जरूरत। पहली गेंद। इसी तरीके की गेंदबाजी कल भी हमने देखी थी, आज भी उसी तरीके की देख रहे। डॉट गेंदे फेंकने के लिए माहिर माने जाते हैं, गेंदे घुमाने के लिए माहिर माने जाते हैं, गेंदों को स्विंग कराने के लिए माहिर माने जाते हैं। और पहली गेंद डॉट खेली यहां पर आकाश ने। अगली गेंद। इस बार तैयार थे, पीछे खिलाड़ी तैनात है, कैच लेने का प्रयास, अच्छी फील्डिंग, 1 ही रन। एक से ज्यादा कुछ नहीं है। धीरे धीरे मुकाबले में से धुंधरे क्रिकेट टीम को हटाने का काम कर रही है। सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ता। तो गुजारिश होगी अगला मुकाबला होगा उसरली टीम का कप्तान और मोठे भिंगार क्रिकेट टीम का कप्तान। टॉस के लिए संपर्क करना है आपको। दूसरा सेमीफाइनल जय हनुमान उसरली और करतेश्वर मोटे भिंगार के बीच में वो लड़ाई होगी। गेंदबाज तैयार। विशाल की ये गेंद डॉट गेंद की समाप्ति होती हुई। आने वाली गेंदें बची है यहां पर 15 रन और जीतने के लिए 69 रनों की 15 गेंदें और 69 रनों की आवश्यकता। ब्लॉक होल में इस गेंद को रखा था, थोड़ी सी तेजी थी इस गेंद में, 1 ही रन मिलेगा। शांत क्रिकेट चलता हुआ। दर्शकों में चर्चा हो रही है, इसका मतलब मुकाबले में एक टीम का पलड़ा काफी भारी है और वो है कोटारी क्रिकेट टीम। तो इसी बीच हमारे मंच के ऊपर तशरीफ ला रहे रायगढ़ संगठक के पत्रकार सम्मानीय सचिन जी वायदंडे साहब यहाँ पर तशरीफ लाई है। उनका भी हम तहे दिल से स्वागत करते। जोरदार अपील करी गई, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। शानदार शानदार गेंदबाजी, जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है। केवल 2 रन खर्च किए इस खिलाड़ी ने। 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर में रन बने टोटल 29, 29 रन, 12 गेंदे, 68, 68 की जरूरत है। तर रायगड सम्राट न्यूजचे संपादक सन्माननीय शंकर साहेब वायदंडे त्यांचं इथे आगमन झाले। त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते। त्यांनी ते उपस्थित दाखवली, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 68 धावींची गरज। चला 2 संघनायक संपर्क साधा। उसरली संघाचा संघनायक, मोठे भिंगार संघाचा संघनायक। मैदान के अंदर हम फिर से जाएंगे दोस्तों। गेंदबाजी के लिए आएंगे जयेश, सामने होंगे नितिन। नितिन के लिए ये गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक है। हर एक गेंद के ऊपर अब छक्का चाहिए मुकाबला जीतने के लिए, तभी मुकाबला टाई हो सकता है। धुंधरे क्रिकेट टीम की गलतियां बार बार हमने देखी फील्ड में और उसी का नतीजा है मुकाबले में
बैकफुट पर नजर आ रही है। आकाश ने शुरुआत अच्छी करी लेकिन उसके बाद अपने टीम के उम्मीदों के ऊपर पानी फेरा। मुकाबले में बिल्कुल भी मजा नहीं आ रहा। मुकाबला एक तरफा यहाँ से देखने को मिल रहा है दोस्तों। 10 गेंदें बचेगी और जीतने के लिए यहाँ से 67 रनों की जरूरत है। गेंद हवा में काफी देर तक है, खिलाड़ी वहां पर तैनात और नितिन के पारी का भी अंत होता हुआ। तर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होते हरिभक्त पारायण सुरेश महाराज पाटील, त्यानंतर हरिभक्त पारायण गोपीनाथ महाराज फडके यांचं व्यासपीठावरती आगमन होतोय। रायगड जिल्हा परिषद चषकामध्ये या मान्यवरांचं खूप खूप आभार। आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिले। मनोहर पाटील पाहिले तर सामना एकतर्फी झालाय। जी सुरुवात आपण पाहिली खूप चांगली फलंदाजी देखील या मैदानावरती पाहिली, पण धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकांच्या सामन्यामध्ये असं वाटलं की सामना एकतर्फी पाहायला मिळतोय। हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न 4+1 5 धावा मिळतील या चेंडूवरती। 5 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावर। या ठिकाणी नाणेफेक केली जाईल। जय हनुमान उसळली आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेल्या कर्तेश्वर मोठे भिंगार संघ या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी हरिभक्त पारायण सुरेश महाराज पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करावं। कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य हे सुरेश महाराज यांच्या हस्ते केलं जात आहे आणि नाणेफेक जिंकले ते या ठिकाणी कर्तेश्वर मोठे भिंगार संघाने। शुभेच्छा दोन्ही संघांना। 5 षटकांचा सामना असेल। दुसरा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि तत्पूर्वी जाऊया या ठिकाणी मनोहर पाटील वाजे। तो प्रवीण का भी यहाँ पर विकेट गिरता हुआ कोशिश जरूर थी लेकिन यहाँ पर प्रवीण का विकेट। अपने बल्लेबाज मैदान के अंदर रुपेश बिल्कुल मुकाबले में कभी भी नजर नहीं आई। दूसरे सत्र में धुंधरे क्रिकेट टीम की बात करेंगे। कुणाल के आउट हो जाने के बाद मुकाबला बिल्कुल छोड़ता हुआ नजर आया। धुंधरे क्रिकेट टीम की यदि बात करेंगे रुपेश के लिए यह गेंद प्रवीण भी खेल रहे, गेंद मिल ही नहीं रही बल्ले पर, काफी चकमा दे रहे, धोखेबाजी की जा रही गेंदबाज के माध्यम से। और ये चौथा ओवर भी समाप्त होता हुआ। रन बने टोटल 37 बने। 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए अंतिम 6 गेंदें और 60 रनों की जरूरत है। डीजे नितिन भी शांत है, मुकाबला भी शांत है। 6 गेंदें और जीतने के लिए 60 रनों की जरूरत। पहली गेंद सामने आकाश। यह गेंद बल्लेबाज के पारी का अंत। विशाल के नाम एक और सफलता। पहली गेंद के ऊपर सफलता मिलेगी यहां से। विशाल महात्रे ऑलराउंडर परफॉर्मेंस इसका देखने को मिला। 50 भी लगाई। बल्लेबाज गेंदबाजी में भी अपने हाथ आजमा रहे। 5 गेंदों की औपचारिकता बाकी। एक और सफलता, बैक टू बैक। और यहां पर विशाल महात्रे नाम का डंका बजता हुआ।
4 गेंदों का खेल बाकी, ऑन हैट्रिक होंगे गेंदबाज विशाल म्हात्रे। क्या दिन घटा है विशाल के लिए, बल्लेबाजी भी अच्छी रही, गेंदबाजी में भी कमाल कर रहे। धुंधरे क्रिकेट टीम को वापसी करने का एक छोटा सा मौका भी नहीं दिया खुटारी क्रिकेट टीम ने। व्हाट अ परफॉर्मेंस। गेंदबाज तैयार, अगली गेंद, जोरदार अपील, विकेट हैट्रिक। लाजवाब गेंदबाजी का नजारा, विशाल म्हात्रे। क्या दिन घट रहा है इस खिलाड़ी के लिए, 53 रन भी जोड़े और यहां पर विकेट हैट्रिक। जबरदस्त खिलाड़ी विशाल म्हात्रे। तर आमच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी तर 4 चेंडूवरती 4 सफलता, जबरदस्त गोलंदाजी साकारते। तर मी विनंती करेन आयोजकांना, सचिन वायदंडे साहेबांचं इथं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांनी सुद्धा इथे उपस्थित दाखवली या स्पर्धेमध्ये, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करते। हबप सुरेश महाराज यांच्या शुभ हस्ते इथे सचिन वायदंडे साहेबांचं स्वागत केलं जाते। सामन्याचं चित्र का असणार आहे हे दाखवून देतोय मैदानावरती। संपूर्णपणे एकतर्फी रंगत ही लढत आपल्याला पाहायला मिळाली। 4 चेंडू 4 सफलता, इथे नवीन विक्रम होईल का, या चेंडूवरती विकेट येईल का, पूर्णपणे दडपण्याखाली 37 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोपाळ कृष्ण धुंद्रे संघ। गोलंदाज सज्ज होईल विशाल। अपील केली गेली होती, मात्र इथे अधिकच्या बॅट मधून आलाय हा चौकार, अधिकने दाखवलाय। शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे, धावा झाले ते 41। हा खूप मोठा विजय असणार आहे खुटारी संघाचा। 96 धावा जमल्या 5 षटकामध्ये आणि 97 धाव्यांचं टार्गेट होतं। लास्ट बॉल आणि इथे सामना संपलाय आणि फिनाले मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय चैतन्येश्वर खुटारी संघ। कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज। लाईनअप आपण करायचे, मी विनंती करेन